हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारिणी, बूथ कमिटी आघाडी संघटना विभाग तसेच सेल यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आणि काँग्रेसचे लोकसभा सहपरवारी भारत जोडो यात्रेमधील यात्रेकरू तथा काँग्रेस नेते डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक, सहप्रभारी श्रावण रेपनवाड, सुनील पाटील गोरेगावकर, रणजित पाटील गोरेगावकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, सेनगाव तालुका अध्यक्ष भास्कररावजी बेंगाळ, तालुका हिंगोली अध्यक्ष बाबूराव पाटील, शहर अध्यक्ष पवन उपाध्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी पाऊल उचलायचं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवायचा आहे असं म्हणत महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे असे प्रतिपादन यावेळी उपस्थित नेत्यांनी केलंय। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना काँग्रेस पक्षाच्या बळकटीवर जोर दिला असून काँग्रेस पक्षाचा येणाऱ्या काळात आमदार सभागृहात पाठवण्याचा निश्चय यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी तथा कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळाले। या कार्यक्रमातून शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या करत आज सर्व शेतकऱ्यांतून सह्यांची मोहीम राबवून जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। हिंगोली विधानसभेत काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वांनी नवीन मतदार नोंदणी करून घ्यावी असं भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितलंय। यावेळी द्वारकादास सारडा, कांतराव हराळ, मदन पाटील, बाजीराव इंगोले, डॉक्टर RG कावरखे, भैयासाहेब देशमुख, गजानन पोहकर, अशोक कावरखे, दाजीबा पाटील, संतोष जगताप, शिवाजी जगताप, गजानन डांगे, बालाजी गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती। भर पावसात हिंगोली विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येनं शेतकरी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली। तुम्हाला 20 दिवस मिळाले असते तर मागच्या दिवस काही विषय नव्हता। बंद करा आणि पक्षाला सांगा की ज्यांना काही सांगायचं ते व्यवस्थित सांगा, ताकद द्या। निश्चितपणे विजय आपला आहे, निश्चितपणे महाराष्ट्राची सत्ता आपली आहे आणि ती महाराष्ट्राची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही याच निमित्तानं सांगतो आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो एवढ्या पावसामध्ये आपण आपलं प्रेम मला दाखवलं।